समीक्षा घाईघाईने बस स्टॉपकडे येत होती. ती एक शांत साधी मुलगी होती. आवाजात कोमलता, हसण्यात निरागसता आणि डोळ्यात कायम थोडासा हरवलेपणा असायचा. जिथे जाई तिथे एक वेगळंच सौंदर्य तिच्या आसपास पसरलेलं जाणवत असे. ती दिवसभर ऑफिसमधील रिपोर्ट्स, एक्सेल शीट्स, टीम मीटिंग्स यात अडकलेली असायची. पण संध्याकाळी होणे म्हणजे तिच्या मनात काहीतरी बिघडायला लागत असे. कारण ती ज्या घराकडे निघायची तिथे तिची वाट पाहणारं कोणी नव्हतं. आई-वडिलांचे निधन काही वर्षापूर्वीच झाले होते आणि भाऊ परदेशात स्थायिक होता. ती घरात एकटी होती आणि मनात सुद्धा ती एकटीच होती. आयुष्याकडून अपेक्षा तर तिने खूप आधीच सोडून दिल्या होत्या. आजचा पाऊस मात्र काहीतरी वेगळंच बोलत होता. तो जणू तिच्या मनाशी खेळत होता. त्या पावसात बस स्टॉपला तिला एक माणूस उभा दिसला. ओला झालेला, कपड्यांवर पावसाचे थेंब, केस विस्कटलेले, पण त्याच्या चेहऱ्यावर एक अनोळखी शांतता होती. त्याच्याकडे पाहता क्षणी समीक्षाच्या पावलांचा ठोका चुकला. हा कोण? इथे कसा काय? असा विचार करत तिने त्याला निरखून पाहिलं तर तो नेमका तोच समीर होता. 3 वर्षापूर्वी तो तिच्या आयुष्यात आला होता आणि एके दिवशी अचानक अनपेक्षितपणे कोणताही ठसा न उमटवता निघून गेला होता. कोणतीच तक्रार न करता, कोणतेही कारण न देता. आणि समीक्षा अजूनही त्या प्रश्नामध्ये अडकलेली होती. पण अचानकपणे ती आज त्याच्यासमोर उभी होती. पावसाचे थेंब पडत होते. बस येण्याची दोघेही वाट बघत होते. इतक्यात समीरचं लक्ष तिला पाहून थक्क झाल्यासारखं होतं. त्याचे ओठ थोडे थरथरत होते. तो काही बोलणार इतक्यात समीक्षा मात्र एकदम मागे सरकली. तिचं हृदय धडधडत होतं, कारण हे सगळं तिला कल्पनेतही नव्हतं. खरं तर ती पावले मागे घेत होती, पण तिची नजर त्याच्यावरच अडकलेली होती. समीरने शेवटी थरथरत्या आवाजात विचारलं, "समीक्षा, तू इथे?" त्या एक वाक्यात हजारो न बोललेले प्रश्न होते. समीक्षाने देखील थोडं अवघडून सांगितलं, "इकडे कामावरून येते, मी पण." "तू इथे अचानक?" तिलाही कुतूहल होतं, पण तिने तसं दाखवून दिलं नाही. मग समीरच हळू आवाजात म्हणाला, "माझी ट्रान्सफर झाली आहे इथे. आज माझा पहिला दिवस होता इथल्या ऑफिसचा." हे ऐकून समीक्षाच्या हृदयात काहीतरी हललं. जुन्या आठवणींचं पान कोणीतरी अचानक उघडून बसलं होतं. इतक्यात बस आली. दोघेही चढले. एकाच बसमध्ये, एकाच सीटपाशी. पण मनाचं अंतर अत्यंत दूर होतं. समीक्षाचं मन वारंवार भूतकाळाकडे पळत होतं, तर समीर तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहत होता. हा नियतीचा खेळ आहे की काय? ती मनात पुटपुटली. 3 वर्षापूर्वी समीक्षा एका कंपनीत जॉईन झाली होती. पहिल्या दिवशीच तिला एका प्रोजेक्टसाठी समीरसोबत काम करावं लागलं होतं. समीर हा स्पष्ट बोलणारा, जबाबदार, समजूतदार होता. तर समीक्षा शांत, निरीक्षण करणारी, मनात खूप काही ठेवणारी मुलगी होती. पहिल्या दिवसापासून समीरला तिच्यामध्ये वेगळं दिसलं. काही महिन्यात दोघांचं बोलणं वाढलं. चहा, ऑफिसची कॉफी मशीन, लंच ब्रेक सगळं एक छान प्रवास बनलं होतं. तेव्हा समीर नेहमी म्हणायचा, "समीक्षा, तू फार वेगळी आहेस. लोकांना न दिसणाऱ्या गोष्टी तू ओळखतेस." हळूहळू समीक्षाच्या हृदयात त्याची जागा तयार झाली होती आणि नकळतपणे, अनपेक्षितपणे ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. एक दिवस समीरने तिला धाडस करून सांगितलं की, "समीक्षा, मला तू खूप आवडतेस, पण आयुष्य माझं सोपं नाही. तू होकार देण्याआधी निवड नीट समजून घे." समीक्षाला त्याचा भूतकाळ माहीत नव्हता, मात्र तो सांगणार होता. पण तेवढ्यातच अनपेक्षितपणे ज्याने सगळं तोडलं. त्या रात्री अचानक समीर गायब झाला. त्याचा नंबर स्विच ऑफ लागत होता. त्याचा पत्ता बदललेला होता आणि अचानक कंपनीत रिझाईन देखील केलेली मेल आली होती. बरं, याबाबत कोणालाही काहीच माहिती नव्हतं. पण त्याच्या अशा अचानक गायब होण्यामुळे समीक्षा दिवसेंदिवस कोलमडत गेली आणि प्रेमाचा गोंधळ तिने मनातच दडवला. ती मन एकवटून पुन्हा हळूहळू करून उभी राहिली. पण भूतकाळाचे ओरखडे अदृश्य होत नव्हते. त्या दिवशी बसमध्ये दोघांमध्ये फारसे बोलणे झाले नाही. समीरच्या नजरेत एक सतत विनवणी होती की जणू काहीतरी सांगायचं होतं, की सांगणं गरजेचं होतं. तो हळूच म्हणाला, "समीक्षा, त्या दिवशी जे झालं, मी नाहीसा झालो." आणि मी इतक्यात समीक्षाने त्याला थांबवलं. "समीर, मला काही जाणून घ्यायचं नाही." हे ऐकून समीरच्या चेहऱ्यावर वेदनेची रेष उमटली. "पण मी सांगितलं नाही तर? तू मला चुकीचं समजत राहशील. कदाचित माझं आयुष्य थांबत नाही." ती उदासपणे बसली होती. काही वेळात बस तिच्या स्टॉपवर थांबली. समीक्षा उतरली. समीरने एक पाऊल पुढे टाकलं. "समीक्षा, एक शेवटची संधी देशील का?" त्या प्रश्नाने समीक्षाच्या मनात कालवाकालव झाली. तिने मागे वळून शांतपणे उत्तर दिलं, "समीर,
संधी तोच पात्र ठरतो ज्याने आधी काहीतरी गमावलेलं नसतं. समीर निशब्द झाला आणि ती चालत निघून गेली. पण समीर तेथेच उभा राहिला, त्या ओल्या रस्त्यावर पावसात भिजत. मी गमावलंय, मी गमावलंय, मीच गमावलंय या 3 शब्दांमध्ये अडकून. समीक्षा घरी पोचली. ओल्या केसावर हात फिरवत तिने दार उघडलं तर नेहमीप्रमाणे घर शांत. ती कपडे बदलून किचनमध्ये गेली. गॅस पेटवणार इतक्यात दाराची बेल वाजली. ह्या अशावेळी कोण असेल? ती दाराजवळ गेली. थोडा विचार करून तिने दार उघडलं तर समोर समीर उभा होता. त्याला पाहून समीक्षाचे डोळे विस्पारले. तो खूप भिजलेला, थरथरत होता. ओठावर वेदना होत्या आणि डोळ्यात कधी न पाहिलेली भीती. समीक्षा, मला तुझ्याशी बोलायचं आहे आज, आत्ताच, कारण उद्या कदाचित उशीर होईल. समीक्षाच्या हातातील दरवाजाची कडी घट्ट पकडली गेली. समीर, उशीर तर आधीच झाला आहे. समीरचा आवाज तुटला. प्लीज समीक्षा, फक्त 5 मिनिटं. मग तू म्हणशील तसं होईल. आता समीक्षाच्या मनात संघर्ष सुरू झाला. तिचे डोळे पाणावले आणि शेवटी तिने हळूच बाजूला होत दरवाजा उघडून ती बाजूला झाली. समीर आत आला. त्या क्षणाने त्यांच्या जीवनात एक असा अध्याय उघडला ज्याची दोघांनाही कल्पना नव्हती. समीक्षाने दार उघडल्यावर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. समीर आत आला. स्वतःला सावरत ओले कपडे जड झाल्यासारखे लोंबत होते. पण समीक्षा त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हती. थेंब गळत होते, पण कुठलेही जास्त पावसाची की मनातली हेच काही कळत नव्हतं. समीक्षाने दरवाजा बंद केला. बोल, 5 मिनिटं आहेत. समीरने तिच्याकडे पाहिलं. मनापासून आणि खूप दिवसांनी. आजारपणाच्या थकव्याने, अपराधीपणाने आणि घाबरलेल्या चेहऱ्याने तो पाहत होता. समीक्षा समोर उभीच राहिली होती. क्षणात कितीतरी भावना वाहून गेल्या असतील, पण आवाज मात्र एकही नाही. मग समीरने खोल श्वास घेतला. समीक्षा, त्या दिवशी मी नाहीसा झालो कारण समीक्षाचा चेहरा कडक झाला. ती म्हणाली, मला ते जाणून घ्यायचं नाहीये, पण मला सांगणं गरजेचं आहे. तो जवळजवळ ओरडत, थरथरत बोलत होता. आवाज थरथरत होता, पण ती दचकली. पण तिने स्वतःला सावरलं. तू न सांगता अचानक गायब झालास. मग आता का बोलायचं आहे? समीरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, कारण आता वेळ खूप कमी आहे. वेळ कमी? हे शब्द समीक्षाच्या हृदयावर कोसळले आणि त्या वाक्याचा अर्थ तिच्या मेंदूने ऐकला होता. पण मनाने स्वीकारायला ती तयार नव्हती. वेळ कमी म्हणजे? समीक्षाचा आवाज बदलला. काळजी मिसळलेला आवाज असा वाटत होता. तर समीर एकदम निरुत्तर झाला. त्याची नजर खालीच होती. समीक्षा, एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. मी गेल्या 2 वर्षापासून कॅन्सरशी लढतोय. आता हे ऐकताच पायाखालची जमीन हलली. क्षणभर तिला काहीच ऐकू येईना. तिच्या हातांनी अनियंत्रित थरथर सुरू झाली. तोंडातून आवाज निघेना. समीर पुढे म्हणत होता, त्या दिवशी मी तुला सोडून गेलो कारण माझ्या रिपोर्टमध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. समीक्षा बोलली, काय? हो, मी तुला माझ्या विनाशात ओढू इच्छित नव्हतो. तुझं आयुष्य तुझ्यापुढे होतं. माझ्यामुळे तुझं भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून मी अचानक असा नाहीसा झालो होतो. ती त्याला स्तब्धपणे बघत होती. आता हे सत्य, हे इतक्या वर्षांनी समोर आलं होतं. समीर पुढे म्हणाला, डॉक्टरांनी तेव्हा 3 वर्ष दिली होती. मग मी शहर बदललं, उपचार घेत राहिलो. पण आता वेळ अधिकच कमी झाली आहे. माझ्या फुफ्फुसात पुन्हा फैलाव झाला आहे. हे सर्व ऐकून समीक्षाच्या अचानक डोळ्यात पाणी आलं. ती खुर्चीत बसली. समीर थरथरत्या आवाजात म्हणाला, समीक्षा, खरंच मी तुला सोडून जाण्यासाठी गेलो नव्हतो. तर मी मरायच्या आधी मला तुला वेदना द्यायच्या नव्हत्या म्हणून गेलो होतो. पण तू हे सगळं एकट्याने का सहन केलंस? हो, कारण तुझं आयुष्य त्यावेळी फुलत होतं आणि मला तुला बांधून ठेवायचं नव्हतं. समीक्षा हसली. पण ते हसू तुटलेलं होतं. आणि तुला वाटलं मला हे समजण्याची क्षमता नाही? प्रेम म्हणजे फक्त आनंदात सोबत असणं नाही, तर प्रेमात दुःखही वाटून घेता आली पाहिजेत. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. हो, माहिती आहे समीक्षा, पण तुझ्या डोळ्यातील अश्रूंना मला कारण व्हायचं नव्हतं. त्या वाक्याने समीक्षा कोसळलीच आणि म्हणाली, अश्रू येतात ते हरवलेल्या माणसांसाठी समीर, सोडून जाणाऱ्यांसाठी नाही. हे दोघांच्याही आयुष्यातील सर्वात कठीण संभाषण सुरू होतं. समीरचं शरीर अगदी कमजोर दिसत होतं आणि समीक्षाचं मन पूर्णपणे तुटलेलं होतं. समीक्षाने डोळे पुसले आणि म्हणाली, समीर, तुझा माझ्यावर विश्वासच नव्हता की मी तुझं दुःख सांभाळू शकते. समीरने नजर खाली घातली. विश्वास नव्हता असं नाही गं, पण तुला यातून जायला लावणं मला जमलं नाही. मग समीक्षाने विचारलं, पण मग आता का आला आहेस पुन्हा त्रास द्यायला? हे ऐकून समीर थबकला. नाही, तुला माझा त्रास होणार नाही. फक्त एक सत्य सांगून शांतपणे मला निघून जायचं होतं. निघून जायचं? हो, कारण माझे उपचार इथे सुरू झालेत आणि मला कोणावरही ओझं व्हायचं नाही.
त्या क्षणी समीक्षाच्या मनात राग, वेदना, प्रेम सगळं मिसळलं आणि ती म्हणाली, समीर, तू स्वतःवर अधिकार ठेवतोस, पण माझ्या भावनांवर नाही. समीरने तिला खोल नजरेने पाहिलं. समीक्षा, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. आता त्या वाक्याने समीक्षाचं हृदय क्षणभर थांबलं. तिच्या मनात ते सर्व दिवस, त्याचे हसणे, भांडण, चहा, त्याची काळजी, त्याची नजर, सगळं एकाच लाटेत पुन्हा परत डोळ्यासमोर आलं. समीर हळूच म्हणाला, समीक्षा, मी काही मागत नाही, तर फक्त सांगायला आलो होतो की मी तुला दुखावलं ते प्रेमामुळे, काळजीमुळे, त्यागामुळे, स्वार्थातून नाही. मी तुला माझ्या मृत्यूची वाट पाहायला ठेवणार नव्हतो. त्या एका क्षणी समीक्षाच्या डोळ्यात राग चमकला. समीर, कोणी असं अचानक गायब होत नाही, परिस्थितीपासून पळून जात नाही. हे ऐकून समीरचं हृदय तुटलं. तो हळूच म्हणाला, समीक्षा, मला काही नको आहे. मला तर फक्त माफी हवी आहे. समीक्षा शांत झाली. ती काही बोलली नाही, पण तिच्या आतलं वादळ थांबत नव्हतं. पुढच्या क्षणी समीर तेथून उठला. मी आता जातो. मला तुला त्रास द्यायचा नाही. समीक्षाने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा निस्तेज, शरीर थरथरलेलं आणि डोळ्यामध्ये अपरिमित वेदना होत्या. दरवाजाकडे जाताना तो थबकला, कारण पाठीमागून आवाज आला, समीर, थांब. मग तो थांबला, हळूच वळला. समीक्षा उठून त्याच्याकडे आली. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर फक्त एक खोल, गंभीर शांतता होती. समीर, तू स्वतःसाठी योग्य निर्णय घेतलास, पण आता माझी वेळ आली आहे. तो गोंधळला, तर ती शांतपणे म्हणाली, तू कुठेही जाणार नाहीस. तुझे उपचार इथे सुरू आहेत आणि आता मी तुझ्या सोबत आहे. समीरच्या डोळ्यात आश्चर्य, धक्का, प्रेम सगळं उमटलं, पण तो बोलला, समीक्षा, नाही, मला तुझ्यावर ओझं व्हायचं नाही. समीक्षाने त्याचे हात पकडले. तू ओझं नाहीस, तर तू माझं न संपलेलं प्रेम आहेस. समीरचे डोळे पाणावले आणि समीक्षा शांत, ठाम आवाजात म्हणाली, समीर, आपलं नातं कधीच कुठेही संपलेलं नव्हतं. ते फक्त अपूर्ण राहिलेलं होतं आणि अपूर्ण गोष्टींची मी शिल्लक ठेवत नाही. समीर त्या क्षणी कोसळल्यासारखा तिच्या खांद्यावर डोकं टेकून रडत उभा राहिला. समीक्षाने त्याला शांत करत आत बसवलं, त्याला टॉवेल दिला, गरम पाणी आणलं. हे सगळं करताना तिचे हात थरथरत होते, पण मन मात्र नवीन निर्धाराने भरलेलं होतं. तो शांत बसला होता, जणू आयुष्यभराची ओझी उतरली होती. मग समीक्षाने विचारलं, उद्या तुझा चेकअप आहे का? समीरने मान हलवली. बरं, ठीक आहे, मीही येणार आहे. पण यावेळेस मी तुला एकटं राहू देणार नाही. समीर तिच्याकडे पाहतच राहिला. त्या क्षणी, त्या संध्याकाळी, त्या पावसात दोन तुटलेली हृदय पुन्हा जळून आली होती. समीक्षाला त्या रात्री झोपच लागली नाही. समीर झोपला होता, शरीर थकलेलं, मन शांत, पण डोळ्याखाली थकव्यांच्या रेषा दिसत होत्या. समीक्षा त्याला पाहत राहिली. कधी काळी हसणारा, चैतन्याने भरलेला समीर आज कसा असा काय कमकुवत दिसत आहे. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पहाटे जेव्हा समीर जागा झाला तेव्हा समीक्षा किचनमध्ये होती. त्याच्या शरीरात वेदनांची लहरी चढत होत्या. समीक्षा, तो हळू आवाजात म्हणाला. ती ताबडतोब धावत आली. उठलास? ठीक आहेस ना? समीर हलकंच हसला. तू असलीस की बरं वाटतं. त्या वाक्यावरती क्षणभर थांबली. तिने काही उत्तर दिलं नाही, फक्त त्याच्या कपाळावर हलकासा हात फिरवला. त्यानंतर सकाळी 10 वाजता दोघे तयार होऊन घराबाहेर पडले. टॅक्सीमध्ये बसल्यानंतर दोघांमध्ये खूप शांतता होती. समीर बारीक बारीक श्वास घेत होता, तर समीक्षा सतत त्याच्याकडे पाहत होती. तुझं औषध घेतलंस ना? हो. पण तिचं मन तरीही धडधडत होतं. कारण काय सांगतील डॉक्टर? पुढचे उपचार शक्य आहेत का? आणखीन किती वेळ? आणि हे आयुष्य तिला पुन्हा एकदा तोडून जाणार का? ती पुन्हा एकदा एकटी पडणार का? या प्रश्नांनी ती अस्वस्थ झाली होती. रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये दोघांचे हात अचानक एकमेकांना स्पर्शले. समीरने हळूच तिचा हात धरला. समीक्षा चकित झाली, पण तिने हात मागे घेतला नाही. काही वेळातच ते दोघे डॉक्टरांसमोर बसले. समीर शांत होता, तर समीक्षा घाबरलेली वाटत होती. डॉक्टरांनी रिपोर्ट्स हातात घेतले. समीर, तुला माहिती आहे की तुझा कॅन्सर 3-4 स्टेजच्या सीमारेषेवर आहे. समीक्षाने हाताची मूठ आवळली आणि ती तणावाने पुढे झुकली. डॉक्टर म्हणाले, आता आपण 2 पर्यायांवर काम करू शकतो. पहिला पर्याय म्हणजे उपचार सुरू ठेवून रोगाचा प्रसार कमी करण्याचा प्रयत्न आणि दुसरा पर्याय म्हणजे फक्त वेदना कमी करणं. समीक्षाचे डोळे भरून आले. समीरने शांतपणे विचारलं, उपचाराने किती वेळ मिळू शकतो? निश्चित सांगता येत नाही, पण कदाचित 6 महिने ते 1.5 वर्ष, असं डॉक्टरांनी सांगितलं. तेव्हा समीक्षाला जगच रिकामं झाल्यासारखं वाटलं. ती बेचैन झाली. समीरने तिचा हात पकडला. समीक्षा, आय एम ओके. तू ठीक नाही आहेस समीर, तू नाही आहेस ठीक. तू नसशील तर, असं बोलून ती रडू लागली. तेव्हा डॉक्टरांनी तिला सांत्वन दिलं आणि उपचार सुरू केले. तर जास्त वेळ मिळू शकतो, पण मानसिक आधार खूप गरजेचा आहे.
मग समीक्षा स्वतःला सावरून म्हणाली, जे काही लागेल ते आम्ही करूयात. समीर तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेत प्रेम होतं आणि अपराधीपणा देखील. त्यानंतर पहिला केमोचा दिवस आला. समीक्षा समीरच्या शेजारी बसली होती. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड वेदना उमटलेल्या होत्या. त्याचे हात थरथरत होते. चेहरा फिका पडलेला होता. ती त्याचे हात घट्ट धरून बसली. मी इथेच आहे. काही होऊ देणार नाही मी तुला. समीरचे डोळे पाणावले. मला कधीच वाटलं नव्हतं की तू परत येऊन माझ्या बाजूला उभी राहशील. हो, तू गेलास ते तुझं चुकलं होतं. पण परत आलास ते माझं नशीब ठरलं. समीक्षाच्या या शब्दांनी समीर पुन्हा मोडला. त्याला वाईट वाटलं. 3-4 दिवस झाले होते. आता तो कमकुवत होत होता. एके संध्याकाळी तो शांतपणे समीक्षाला म्हणाला, समीक्षा, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. ती थोडी घाबरली. काय आहे? मग समीर दीर्घ श्वास घेत म्हणाला, मी नाहीसा झालो तेव्हा तुझ्यासाठी नाही तर माझ्या बहिणीसाठी गेलो होतो. हे ऐकून समीक्षा थबकली. बहीण? तू कधी सांगितलं नव्हतंस? समीरने मान झुकवली. हो, कारण तिचं आयुष्य मी खराब केलं होतं. समीक्षाला धक्का बसला. पण कसं? त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो बोलला, तिला माझा आजार कळला आणि तिने माझ्यासोबत राहण्यासाठी तिचं करिअर, तिचं आयुष्य सगळं सोडलं. समीक्षा निशब्द झाली. पण मी तिला ओझं झालो होतो. तिची मानसिक अवस्था ढासळलेली होती आणि त्या गिल्टमधून मी जगत नव्हतो. तर रोज मरत होतो आणि म्हणूनच तेव्हा तुला पाहून मला वाटायचं की मी तुलाही तशाच वेदनेत ओढून नेईन. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, मी म्हणूनच तुला सोडलं होतं. समीक्षाचं हृदय पुन्हा एकदा मोडलं. ती त्याचा हात धरत म्हणाली, समीर, एका चुकीसाठी माझं प्रेम सोडून जाणं ही दुसरी मोठी चूक आहे. हे लक्षात ठेव. असेच दिवस जात होते. समीरच्या उपचाराने त्याला सतत अशक्त केलं होतं. समीक्षा रोज ऑफिस करून रुग्णालयात येऊन त्याची काळजी घेत होती. तिचं स्वतःचं आयुष्य तिच्या हातातून निसटून चाललेलं होतं. पण तिच्या मनात एकच गोष्ट होती, समीरला या प्रवासात एकटं सोडायचं नाही. कालांतराने त्याचे केस कमी होऊ लागले. त्याचे हात पातळ दिसू लागले आणि वेदना वाढू लागल्या. पण एक गोष्ट वाढत होती, समीक्षा आणि समीरचं नातं. त्यांना जाणवलं की जे तुटलं होतं ते आता नव्याने उभं राहत आहे. पण कालमर्यादेसह. एक दिवस अचानक रुग्णालयातून फोन आला. समीक्षा घाईघाईत पोहोचली. समीर ऑक्सिजनवर होता. त्याचे श्वास धापा टाकत होते. ती त्याच्याजवळ बसली. समीर, ऐकू येते ना? तो हळूच मान हलवतो. मी आहे इथे. मी तुला काही होऊ देणार नाही. त्याचा आवाज क्षीण झाला. समीक्षा, काहीही होईल. अजून मी किती लढणार? समीक्षाने त्याचे ओठ हाताने झाकले. प्लीज असं काही बोलू नकोस. समीरने डोळे मिटले आणि तो हळूच कुजबुजला. आता मलाच भीती वाटते, कारण मी तुला पुन्हा एकदा एकटी सोडू जाऊ इच्छित नाही. समीक्षाच्या डोळ्यात अश्रूंचे ढग जमा झाले. यावेळेस तू नाही जाणार. मी लढेन. आपण दोघे लढू. समीरने हळूच हात उचलून तिच्या गालावर ठेवला. ती नजर प्रेमाने भरलेली, वेदनेने विखुरलेली आणि भविष्याची भीती असलेली होती. त्या रात्री समीक्षा हॉस्पिटलच्या ICU बाहेर बसून होती. तिच्या मनात एकच विचार, की या वेळी नियतीने अनपेक्षितपणे घडवलं आहे. पण यावेळी मी तुटणार नाही. मी समीरला हरू देणार नाही. ICUच्या काचेच्या दारातून समीक्षाचे ओथंबलेले डोळे समीरला शोधत होते. त्याच्याकडे जाणारी प्रत्येक मशीन, त्या प्रत्येक बीपचा आवाज समीक्षाच्या हृदयात खोचत होता. माझं जग माझ्यासमोर मरत चालले असं ती बोलत थरथरली. त्या रात्री 12 वाजता डॉक्टरांनी कॉल केला. रुग्णाची स्थिती अचानक गंभीर झाली आहे. आम्हाला त्याला व्हेंटिलेशनवर घ्यावं लागणार आहे. त्या एका वाक्याने समीक्षाचा धीर सुटला. ती ICUकडे धावत गेली, पण तिला थांबवलं गेलं. कृपया शांत राहा. आत कुणालाही जाण्याची परवानगी नाही. तिचा आवाज फुटला. मी त्याची सगळे शब्दच बाहेर पडले. ती खिडकीतून पाहत होती. त्याला स्ट्रेचरवर घेऊन डॉक्टर धावत होते. त्याच्या नाकाला मुखाला मास्क लावलेला होते. ते पाहून ती रडत कोसळली आणि म्हणाली, का? देवाला माझाच माणूस दिसतो यातना द्यायला. का त्याच्यावरचं प्रेम इतकं कठीण होते? ती रात्री पहाटेपर्यंत हॉस्पिटलमध्येच बसली होती. त्या रात्री ती त्याच्या पलंगाशेजारी बसली. त्याचा हात हातात घेऊन, समीर, ती हळू आवाजात पुटपुटली, तू जगू इच्छितोस की नाही? मी किती लढू? किती वेळ? किती मृत्यूंचा सामना करायचा आहे? समीर म्हणाला की मी तुला ओझं करू इच्छित नव्हतो. समीक्षा रडतच म्हणाली, ओझं? समीर, तू माझं प्रेम आहेस आणि तू जगत राहिलास तर मी जगन. तू थांबलास तर मी देखील थांबेन.
त्या रात्री समीक्षाने ठरवलं की मी समीरसाठी कॅन्सरविरुद्ध लढणार. जगाशी, नशिबाशी, देवाशी. यातून जिंकेन किंवा तुटेन, पण सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी समीक्षाला बोलावलं आणि सांगितलं की तुम्हाला एक गोष्ट सांगावी लागेल की मध्यंतरी समीरने कॅन्सरचे उपचार का सोडले होते माहिती आहे का? कारण त्याच्याकडे पैसे नव्हते. तो नोकरी करत होता फक्त औषधासाठी, पण औषध महाग होती आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने घर विकलं. पण स्वतःचे उपचार करण्याऐवजी तो इतरांना उभं करत राहिला. समीक्षाच्या डोळ्यातून आसवे गळू लागले. त्याने इतकं सहन केलं आणि मला काहीच सांगितलं नाही. डॉक्टर पुढे म्हणाले, आता त्याची स्थिती अशी आहे की उपचार केल्याशिवाय फार वेळ नाही आणि उपचारही महाग आहेत. त्या क्षणी समीक्षाने एक सेकंदही विचार केला नाही. म्हणाली, मी करेन सगळा खर्च. मी विकेन माझे सोने, माझी बचत आणि जर गरज असेल तर नोकरी सोडून दुसरं काम करीन. डॉक्टर तिच्याकडे पाहत राहिले, कारण तिच्या डोळ्यातील निर्धार कोणत्याही औषधापेक्षा मोठा होता. त्यानंतर त्या दोघांच्या नात्यातील सर्वात मोठी चाचणी म्हणजे केमोथेरपी सुरू झाली. समीरचे केस हळूहळू गळू लागले. त्याचा चेहरा पिवळा पडू लागला. शरीर कमजोर होत होतं. एक दिवस तो समीक्षाचा हात सोडत म्हणाला, समीक्षा मला वचन दे, तू माझ्या मरणानंतर. हे ऐकताच समीक्षा ओरडली, समीर, तू जर पुन्हा असं काही बोललास ना तर बघ. आणि तुला काय वाटतं मी फक्त तुझ्या बरोबरच्या या वाईट दिवसांसाठी आली आहे? नाही, मी तुझ्या प्रत्येक श्वासासाठी आली. समीरच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मी तुझ्यावर प्रेम करतो, पण मी तुला वेदनेचं जीवन देऊ इच्छित नाही. मग समीक्षा त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, समीर, वेदना मला तुझ्याशिवाय जगण्यात होती, लढण्यात नाही. समीर तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. केस नसलेले कमजोर डोके पाहून समीक्षाने त्याला घट्ट कवटाळलं. जणू होणाऱ्या वेदनांना ती स्वतःच घेत होती. एक दिवस अचानक दवाखान्यात त्या रात्री समीरचा श्वास अडकायला लागला. अचानक त्याचा बीपी आणि त्या मशीनचा भयानक आवाज ऐकून दाराबाहेर ती धावत गेली. डॉक्टर, कृपया लवकर या डॉक्टर. डॉक्टर नर्स धावून आले. समीक्षा बाहेर रडत उभी होती. देवा देवा, माझा माणूस वाचव. मी तुझ्याकडे काही मागितलं नव्हतं, पण फक्त हे ऐक. आता आयसीयूमध्ये एक दृश्य दिसलं. समीर श्वास घेऊ शकत नव्हता. त्याचे हातपाय झटपट हवेत हलत होते. डॉक्टरांनी ऑक्सिजन दिला, इंजेक्शन, शॉक पॅड दिला, पण पुढच्या काही क्षणातच मशीनचा आवाज थांबला आणि समीक्षाच्या आत पोकळी निर्माण झाली. नाही नाही देवा. पण अचानक बीप बीप, हलका पण जिवंत बीप. नर्स बाहेर आली. तो परत श्वास घेतोय. समीक्षा रडत कोसळली आणि तिने देवाचे आभार मानले. धन्यवाद देवा, धन्यवाद. त्यानंतरच्या काही महिन्यांच्या उपचारानंतर समीरची स्थिती थोडी सुधारली. समीक्षा त्याच्या केसावर हात फिरवत म्हणाली, तू मला एक वचन दे, यापुढे तू कधीच एकट्याने काहीही सहन करणार नाहीस. तुझं आयुष्य माझं आहे, तुझा आजार माझा आहे, तुझी वेदना माझी आहे आणि इतकंच काय, तुझा श्वासही. समीर रडला, हो समीक्षा, मी जगेन, फक्त तुझ्यासाठी जगेन. समीक्षा त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, आपण दोघं अनपेक्षितपणे भेटलो, अनपेक्षितपणे प्रेमात पडलो आणि आज अनपेक्षितपणे जीवन जिंकत आहोत. समीर अजूनही स्टेज 4 चा रुग्ण आहे, पण त्याच्याकडे एक औषध आहे, ते म्हणजे समीक्षा. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.